पण नाही हल्ली खरंच जोक सांगायला खूप भीती वाटते हो. इतकी भीती वाटते कारण एकदा काय झालं ना, एकदा असंच मी फ्रायडे नाईटला घरी बसून ना असं लिटिल ओल्ड मॉन्ग घेतली आणि माझ्या डोक्यात काहीतरी जोक आला आणि मी तो जोक लिहिला आणि मी झोपून गेलो आपला. सकाळी बघतो मला इनबॉक्सवरती शिव्या, कमेंटमध्ये शिव्या, माझ्या मॅनेजरला कोणीतरी फोन केला आणि मग घाणघाण शिव्या दिल्या. म्हटलं कुठे बेंद्रे. आता प्रॉब्लेम आहे की बेंद्रे सरनेम सुरू होतं ब वरनं, तर ह्यांनी ब बरोबर भची बाराखडी जोडली. असल्या घाणघाण शिव्या दिल्या ना, मला वाटलं एक सेकंद काय राऊत साहेबांचा फोन आलाय की काय. पण नंतर लक्षात आलं नाही सकाळची वेळ आहे, ते टीव्हीवरती असणार तर ते नसणार. आणि माझा मॅनेजर पण मस्त शब्द सांगतोय. मी म्हटलं अरे गाढवा भावना पोचल्या, अख्खं ट्रान्सक्रिप्ट करून सांगायची काही एक गरज नाही. तो बोलले नाही, पण हे बोलले तुम्हाला घरात घुसून मारणार. मग मी घाबरलो. मी म्हटलं कोण आहे हा माणूस जो घरात घुसून मारायची धमकी देतोय. तर मी जाऊन चेक केलं तर कळलं हा माणूस रत्नागिरीत आंबे विकायचा हो. आता तुम्ही मला सांगा आंबे विकणाऱ्याला एवढा कॉन्फिडन्स आला कुठून, आणि ते पण असे पायरी बदाम वगैरे, म्हणजे हापूस असला तरी मी समजू शकतो. पण मी म्हटलं हा वर्षभर तर आंबे विकत नसणार. म्हटलं मग काय करतो. नंतर कळलं की हा माणूस चहाची टपरी चालवतो. मग मी घाबरलो. कारण मी म्हटलं काही सांगता येत नाही, आज चहाची टपरी चालवतोय, उद्या कदाचित देश चालू आहे. तर मी काय नाही आपलं नमो म्हटलं आणि जोक डिलीट केलं. नाही, त्याचं मेन कारण होतं की माझा मॅनेजर आहे ना असा 24-25 वर्षाचा मुलगा आहे आणि काही झालं ना की दरवेळी लोक त्याला फोन करून घाणघाण शिव्या देतात. मला खूप वाईट वाटलं म्हणून त्याच्यामुळे जोक डिलीट केला. आणि मी या माणसाला मेसेज केला, म्हणजे हे बघा साहेब मी जोक तर डिलीट केला आहे, पण तुम्ही मला सांगा हे कुठे बेंद्रे आणि त्या घाणघाण शिव्या क्या दिल्या तुम्ही. म्हणतं काय म्हणतं. मी फक्त बोललो कुठे बेंद्रे. मी मॅनेजरला फोन केला, तू बोलला होतं असं बोला. बोला हा एंड वाला महिना ऍड किया था.